नमस्कार मंडळी, मी सुषमा कोटीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक स्त्री आवश्यक असते आणि म्हटलं जातं की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्त्रीचं महत्त्व खूप आहे. स्त्री ही वेगवेगळ्या भूमिका निभावत असते. अगदी जन्मापासून तर तिच्या मृत्यूपर्यंत ती वेगवेगळे रोल आपल्या लाईफमध्ये प्ले करत असते. त्यामध्ये ती कधी मुलगी, कधी आई, कधी सून, तर कधी सासू, अशा सगळ्या भूमिका निभावत शेवटी तिचा जीवनाचा अंत होतो. परंतु एवढ्या सगळ्या भूमिका निभावत असताना तिला दुटप्पी जगावं पण लागतं. जगासमोर हसावं लागतं आणि पडद्यामागे रडावंही लागतं. सुख आली तर ती ओसंडून वाहते आणि दुःख आलं तर ती भरभरून रडते. अशी ही स्त्री दिव्याची वात मानली जाते आणि दोन्ही घरी प्रकाश देणारी पंथी मानली जाते. आणि म्हणूनच अशा स्त्रीलाच आपण आज या मंडल न्यूजच्या माध्यमातून तुमच्यासमोर मी घेऊन आलेली आहे. म्हटलं जातं, तुझी उत्तुंग भरारी त्यापुढे गगनही ठेंगणे असावे. तुझी उत्तुंग भरारी त्यापुढे गगनही ठेंगणे असावे. तुझ्या विशाल पंखाखाली विश्वते सारे विसावे. अशीच ही एक धडाडीची स्त्री, जिने एक अनोखा व्यवसाय निवडला आणि संपूर्ण अमरावतीमध्ये ती पहिली महिला ऑटो चालक बनली. आणि आज ती ऑटो चालवून स्वतःच्या ऑटोचा EMI सुद्धा फेडते आहे आणि स्वतःचं कुटुंबसुद्धा चालवते आहे. स्वतःचं कुटुंब चालवत असताना कुटुंबाला वेळ देणे आणि इकडे ऑटो चालवणे असे अनेक कामं ती करत असते. चला तर भेटूया अशाच आपल्या पहिल्या महिला ऑटो चालक सुप्रियाताई गजभिये यांना. नमस्कार सुप्रियाताई, तुमचं आमच्या मंडल न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्ही आमच्या दर्शकांना तुमचा परिचय करून द्या. नमस्कार, माझं नाव सुप्रिया अरविंद गजभिये आहे. मी राहणार लक्ष्मीनगर. गेले मी 6 वर्षापासून ॲटो चालवत आहे. मला सांगा ताई की तुमच्या घरी कोण कोण असतं? माझी एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. काय शिकतात मुलं? मुलगी माझं शिवाजी सायन्सला आहे आणि मुलगा माझा विद्या भारतीला आहे. बापरे, मोठे मोठे मुलं आहेत तुमची. हां. तर मला सांगा तुम्ही की ऑटो चालवण्याची वेळ तुमच्यावर का आली? म्हणजे तुम्ही का निर्णय घेतला ऑटो चालवण्याचा? मेन म्हणजे लोकांच्या इकडं काम न करता बा स्वतःचा बिझनेस म्हणून मी ॲटो चालवायचा निर्णय घेतला. आणि माझे लेकरं पण शिक्षणाचे होते. माणूस एकटा कमावणारं असतं आणि कुटुंब घरचे सगळे असताना मग पैसे वगैरे कमी पडतात. मग त्याच्यामुळं मग मी पण हा निर्णय घेतला की ऑटो चालवा. बरं, आता महिलांसाठी वेगवेगळे व्यवसाय असतात. ब्युटी पार्लर आहे, घरी मेस चालवू शकते किंवा काही पण करू शकते महिला. आजकाल तर सगळं सारखंच झालेलं आहे. महिला कोणत्याही क्षेत्रात उतरू शकते. परंतु तुम्ही विशेष ऑटोच का बरं चालवायचं ठरवलं? मला ॲटो चालवायचा होता. माझी इच्छा होती की मी पण ॲटो चालवायला म्हणून. अच्छा, परत अशी इच्छा का बरं झाली तुम्हाला नेमकी ऑटो चालवायची? घरी कोणी ऑटो चालवत होतं का आधी? माझ्या घरचे चालवतात. अच्छा, म्हणजे तुमचे मिस्टरच ऑटो चालवतात. मग हे ऑटो चालवण्याचं प्रशिक्षण तुम्ही कोणाकडे घेतलं? माझ्या घरच्यांनी त्यांचा लोडिंगचा ऑटो मी चालवायला शिकले आणि त्याच्यानंतर सवारी ऑटो घेतला. अच्छा, मग ही प्रॅक्टिस ऑटो चालवण्याची तुम्ही केव्हा करायच्या? सकाळी 4 वाजता उठून. बापरे, एवढ्या सकाळी? म्हणजे खाली रस्त्याने. कसा असायचा तुमचा तो ऑटो शिकण्याचा प्रवास? माझे घरचे पण सोबतच बसायचे. आम्ही दोघं पण म्हणजे हँडल मी पकडायचे आणि ते पण मला असं पकडून शिकवायचे. मग कधी असा ऍक्सिडेंट वगैरे नाही केला ऑटोचा? काहीच नाही. किती दिवसात शिकला तुम्ही ऑटो? मला 15 दिवस लागले. बापरे, 15 दिवस. आणि मग हे 15 दिवस ऑटो चालवल्यानंतर लायसन वगैरेचा प्रोसेस कशी केली तुम्ही? माझ्या घरच्यांनी सगळं करून दिलं मला. सगळं घरच्यांनीच करून दिलं. पण जेव्हा तुम्ही ऑटो चालवण्याचा निर्णय घेतला तेव्हा तुमच्या पतींनी तुम्हाला काय म्हटलं? तू ॲटो चालू शकेल का म्हणे सिटीत? नाही म्हटलं हो मी चालून बघणार. म्हटलं आलं तर ठीक, म्हटलं नाही आलं तर नाही चालवणार म्हटलं. पण माझ्या घरचे म्हणे तू राजकमल ते शेगाव नाक्यापर्यंत जरी जाऊन आली म्हणे 4 चक्कर मारून तर मी समजणार म्हणे का तुला ॲटो येणार. मग तुम्ही मारले का 4 चक्कर? 4 पेक्षा जास्त. मला पहिल्याच दिवशी 4 चक्कर मारून आले तुम्ही? म्हणजे नवऱ्याने दिलेलं चॅलेंज तुम्ही स्वीकारलं आणि पूर्ण पण करून दाखवलं. वा वा वा, खूपच छान. बरं, तुम्ही ऑटो चालवायला शिकल्या, त्यानंतर तुम्हाला लायसन पण मिळालं. तर हा ऑटो आता तुम्ही किती वर्षापासून चालवता? 6 वर्ष झालं मला. 6 वर्ष. मग या 6 वर्षामध्ये कोणत्या कोणत्या एरियामध्ये तुम्ही फिरल्या आहात? मी सगळीकडेच गेली. सगळीकडेच गेल्या. आणि अजून विशेष कोण कोण बसतं तुमच्या ऑटोमध्ये? सगळेजण, लेडीज पण बसतात, जेंट्स पण बसतात, शाळेतले मुलं मुली सगळेच बसतात. अच्छा, शाळेच्या मुलांना पण सोडायला तुम्ही जातात? म्हणजे मला शाळेची लेकरं सुद्धा पण लावले मी. कोणकोणत्या शाळेची मुलं? ज्ञानमाता होली क्रॉसची. ज्ञानमाता आणि होली क्रॉस. आणि तुम्ही PDMC मध्ये पण जाता? तिथूनच चालवते मी. तिथूनच चालवता PDMC मधून? म्हणजे मग रुग्ण पेशंट वगैरे पण? सगळीकडे. मग जिकडे भेटले पेशंट वगैरे जिथं न्यायचं असलं मग तिथं सोडून देते. आता तुम्ही सकाळी किती वाजता घराच्या बाहेर निघता? सकाळी 7 वाजता तर लेकरांना शाळेला सोडून द्यावं लागतं. 1:30 वाजता आणावं लागतं. त्याच्यानंतर सगळे कामं करून
मग मी 2 वाजता ऑटो काढते. बापरे, म्हणजे पहिले शाळेचे मुलं सोडायचे, हां. मग त्याच्यानंतर ऑटोतून बाहेर निघायचं. बाहेर निघायचं. म्हणजे एकूण दिवसभरामध्ये किती तास ऑटो चालवता तुम्ही? 4 तास. 4 तास. मग 4 तासामध्ये निघतं ऑटोचा EMI पण 5-6 भरावा लागतो. हजार जे 500-600 रुपये निघतात ते मग करावं लागतं. त्याच्यामध्ये होते. हां. बरं, एवढे माझ्या 4-5 घरच्यांचं- तासामध्ये कसं किती रोज पडतो तरी तुम्हाला? मला 600-700 रुपये पडतो. 600-700 रुपये पडतो. मग जेव्हा तुम्ही सुरुवात केली ऑटो चालवायला तेव्हा समाजाचा अनुभव कसा आला? सगळं आता कोण कसे बोलायचे काय बोलायचे पण मी लक्ष काही दिलं नाही एवढं. हां, हां. पण आता सगळेजण चांगले बोलतात. चांगले बोलतात. आणि नातेवाईक वगैरे? नातेवाईकांना तर असं वाटलं की ऑटो चालवती बा कसं माणसावानी कामं करून राहिली तू, चांगलं नाही वाटत. मी म्हटलं माणसाचं काम करायला लागते तर काही फरक नाही पडत. म्हटलं माणूस काम करू राहिलं तर आपणही करू शकतो. हां, कारण खरी सुरुवात नातेवाईकांपासूनच होत असते नावं पण ठेवायची. माझ्या घरच्यांची संमती होती म्हणून मला जमलं. हां 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 हां. म्हणजे घरच्यांनी आपल्या हो, माझ्या तुमच्या मिस्टरचंच मालकांनी आहे. ते सगळं ॲडजस्ट केलं म्हणून. हो. मग सासूबाई, सासू सासरे वगैरे यांचा नंदा वगैरे असतील ना तुम्हाला? त्यांनी काहीच नाही म्हटलं मला. काहीच नाही मी म्हटलं. म्हटलं माझ्या माणसाची आहे अनुमती तर मग मला काहीच नाही करावं लागलं. वा 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 वा. मग तुम्ही अशाच कपड्यांमध्ये जाता हां, ऑटो चालवायला? माझं शर्टच राहते. असं नेहमीच राहतं हे. आम्ही तुम्हाला अशाच याच्यामध्ये बघितलेलं होतं एकदा. बरं, ॲटो चालवायच्या व्यतिरिक्त कोणकोणते छंद आहेत तुमचे? नाही, मला फक्त ऑटो चालवायचंच होतं. कधी कार चालवायची प्रॅक्टिस नाही केली का? नाही, असं जीवनामध्ये अशी काहीच नाही. वेळ- आपल्या घरी कार तर कसे आता चालवणार? जेव्हा तुमच्याकडे ऑटो नसतानाही तुम्ही ऑटो खरेदी केला. माझ्या घरच्यांना ऑटो होता, लोडिंगचा ऑटो म्हणून मी शिकली. लोडिंगचा ऑटो म्हणजे नेमका कोणता ऑटो? वाहतूक माल वाहतूकवाला. अच्छा, मालवाहतूकवाला. तुम्ही त्या मालवाहतूकवाल्या ऑटोवर शिकल्या? हो. ते त्या ऑटोमध्ये आणि या ऑटोमध्ये तर थोडा फरक आहे फरक ना? असेल ना? हा, ते 3 चाकीचा आहे, हा पण 3 चाकीचा. पण स्टेअरिंग वेगवेगळं असतं ना? एकसारखेच असतं, हा, फक्त एकसारखंच आहे. रिवर्सचं अलग असतं. हां 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 हां. बरं, ऑटो शिकत असताना तुम्हाला सगळ्यात जास्त त्रासदायक काय वाटलं? म्हणजे त्रास कुठे झाला ऑटो शिकताना? म्हणजे मग समोर कोणी येणार का त्याची भीती असते ना. मेन म्हणजे असं वाटलं मला. मग कधी झाला का ऍक्सिडेंट? नाही, कधीच नाही झाला. कधीच नाही. एवढ्या 6 वर्षात कधीच नाही झाला. आपल्या अमरावतीमध्ये खूप ॲटोवाले आहेत, म्हणजे पुरुष ॲटोवाले आहेत. त्या तुलनेमध्ये तुम्ही पहिल्याच महिला होत्या ज्या या क्षेत्रामध्ये उतरल्या. तेव्हा साहजिकच प्रत्येकाला असं वाटतं रे बाई ॲटो चालवते आहे. म्हणायचं तर कसं सगळं. काय, तर ॲटोवाल्यांनी तुम्हाला कसं काय स्वीकारलं? म्हणजे कधी काही नावं नाही ठेवले का? पहिला मी असे फिरताच ऑटो चालवायची. PDMC पाशी मग मी एक वेळा गेले तर त्यांनी म्हटलं ताई म्हणे तुम्ही इथूनच चालवा म्हणे ऑटो. कारण म्हणे इकडे तिकडे फिरल्यापेक्षा लोक म्हणे अलग अलग बोलतात म्हणे, चौकातून जर चालवसान म्हणे तर तुम्हाला चांगलं राहणार म्हणे. म्हणून मग मला PDMC पासून घेतलं. मला पुरस्कार कोणकोणते मिळाले आतापर्यंत? मला भरपूर मिळाले. भरपूर मिळाले. हां. म्हणजे काही 1-2 नावं त्यांचे? ट्रान्सफर नगरमध्ये मला 2 वेळा मिळाले. हां हां. आणि आपल्या संस्कृती भवन पण मध्ये मिळाले आणि राजापेठमध्ये पण मिळाले. तुमचं शिक्षण किती झालं आहे? माझं 10वी फेल आहे. 10वी फेल आहे? बाबरे, बघा मित्रांनो, एक 10वी फेल महिला ॲटो चालवून स्वतःच्या भरोश्यावरती ऑटो विकत घेते, त्या ऑटोचा EMI सुद्धा फेडते आणि स्वतःचं जीवन चांगल्या पद्धतीने जगते आहे. 2 मुलांचं शिक्षणही करते आहे. आणि आपल्याकडे आपले बेरोजगार तरुण मात्र ओरडत आहेत की आम्हाला नोकऱ्या नाही, नोकऱ्या नाही. कदाचित सुप्रियाताई पण नोकरी मागण्याच्या भरोश्यावर राहिल्या असत्या, त्यांना नोकरी तर मिळालीच नसती. पण त्या तरी थांबल्या नाही, त्यांनी त्यांची जिद्द सोडली नाही. त्यांनी ऑटो घेतला, नवऱ्याकडून ऑटो शिकल्या आणि आज त्या अमरावती शहरामध्ये सन्मानाने ऑटो चालवत आहे. बघा ताई, तुम्ही आता इतके दिवसापासून अमरावती शहरामध्ये ऑटो चालवता, तर अनेकदा पुरुष पण तुमच्या गाडीमध्ये बसत असतील. तर कधी कधी म्हणजे आपण असं सगळ्याच पुरुषांना काही म्हणणार नाही की ते वाईट असतात, पण असा कधी एखादा अनुभव आला का तुम्हाला की जेव्हा तुम्हाला भीती निर्माण झाली मनामध्ये की माझ्या गाडीत असे कसे लोक बसलेले आहे वगैरे? नाही, आपण मला ऑटो चालवायचं पाठीमागे लोक बसायचे, पण मला असं वाटायचे कसे आहेत काय आहे म्हणून एवढं बघायचे मी. हां हां. पण मी समोर बघायचे, आरशात बघायचे कोण कसं बघू राहिलं का, कसं काय करू राहिलं का म्हणून म्हणजे साईड ग्लासमध्ये बघत होते. पण मला भीती वाटलीच नाही कशी. भीती वाटली म्हणजे नाही. पुष्कळ अशा मजबूत आहे तुम्ही, हो. डेअरिंग आहे तुमच्यामध्ये. हो. मग तुमचं मूळ गाव कोणतं आहे? लहानपण कसं गेलं तुमचं? लहानपण सगळं कष्टातच गेलं. कष्टातच गेलं. हां, लहानपणी आताही कष्टच चालू आहे. आताही कष्टच चालू आहे. मग माहेरचं गाव कोणतं, सासरचं गाव कोणतं आणि अमरावतीमध्ये कसे आले तुम्ही? माझं माहेर तसं म्हटलं तर पुलगावच आहे, पण माझे आईवडील सगळे मुंबईला राहत होते. आम्ही पण मुंबईला शिकले वगैरे तिकडंच. अच्छा, मुंबईमध्ये शिक्षण झालं 10वी पर्यंत. मग लग्नानंतर? लग्नानंतर इकडं देण्यात आलं म्हणून इकडं शिफ्ट झालं. इकडे मूळ गाव कोणतं आहे तुमचं? मुळगाव माझं आलं पुलगाव. पुलगावच आहे? हां. नाही, मिस्टरांचं गाव कोणतं आहे तुमचं? माझं आलं मंगरूळ भिलापूर. भिलापूर. हां, मग तिथून इथे अमरावतीमध्ये कसे स्थायिक झाले?
माझ्या घरच्यांचे इथंच राहत होते ना पहिला अमरावतीत, म्हणून मी इथंच आहे. तुम्ही पण इथेच. आणि अमरावतीमध्ये दोघी नवरा बायको ऑटो ऑटो चालवतात. चालवते. म्हणजे ते मालवाहू चालवतात हा. आणि सवारीवाले ऑटो सवारी. चालवतात. बघा तर मित्रांनो, ह्या होत्या आपल्या सुप्रियाताई. अतिशय साध्या सरळ आहेत. त्यांना कॅमेऱ्याच्या समोर बोलकं करण्यासाठी मला स्वतःला खूप प्रयत्न करावे लागले. त्या खूप घाबरत होत्या कॅमेऱ्याच्या समोर बोलण्यासाठी. पण जी स्त्री कॅमेऱ्याच्या समोर बोलायला घाबरते ती ऑटो चालवायला मात्र घाबरत नाही आणि ती संपूर्ण अमरावतीमध्ये तिचा ऑटो चालवते. खरंच या स्त्रीच्या धाडसाला आपण सलाम केला पाहिजे. ताई, तुम्ही मंडल न्यूजला तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानते. धन्यवाद.